गुड मॉर्निंग सर. हां, गुड मॉर्निंग. चला, थोडंसं लेट झालं, 5 गुड मिनिट. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. चला, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. ते गुड मॉर्निंग सोडा. आता आपल्याला काल आपण अँग्युलर मोमेंटम बद्दल पाहिलं होतं. अँग्युलर मोमेंटम इक्वल टू MVR. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. जास्त काम नाही पडत आपल्याला त्याचं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, जैसा मैंने तुमको बोला था कि ये जो न्यूक्लियस है, ये फर्स्ट ऑर्बिट है, ये सेकंड ऑर्बिट है, ये थर्ड ऑर्बिट है. ठीक है, थर्ड है, सेकंड है और ये फर्स्ट है. ऐसे ऑर्बिट्स रहते हैं. अब जैसे हमने कल ही बोला कि इलेक्ट्रॉन अगर यहाँ पे रिवॉल्व हो रहा है, यहां से अगर वो सेकंड ऑर्बिट में जाएगा तो एनर्जी क्या करेगा, वो गेन करेगा. और अगर इस ऑर्बिट में से, कोई भी ऑर्बिट में से अगर इधर आता है, रिटर्न आता है, तो एनर्जी का क्या करेंगे, वो लॉस करेंगे. ठीक है. अभी ये जो एनर्जी की बात कर रहे हैं ना हम, दिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी एब्सॉर्ब और एनर्जी इमिटेड इज इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. ओके. ये जो एनर्जी रहती वो कौन से फॉर्म में रहती, रेडिएशन के फॉर्म में रहती. ठीक है. अभी ये जो रेडिएशन वो एब्सॉर्ब कर रहा है, रेडिएशन बोलूंगा मैं एनर्जी की जगह पे अभी, तो ये जो रेडिएशन वो एब्सॉर्ब कर रहा है टू मूव, टू जंप और टू एक्साइट फ्रॉम लोअर ऑर्बिटल टू हायर ऑर्बिटल, और रेडिएशन इमिटेड व्हेन, त्याला सांग कोण आहे तर ते, त्याला म्हणा आवाज कमी करा. कोण आहे पायवर? अगर हायर टू लोअर जाता है तो फिर थोड़ा सा साइड न बोला म्हणा. कोणी असो, काकाजी, काकाजी, आजोबा, आजोबा थोडस साइड न बोला. क्लास सुरू आहे, थोडासा त्रास होता. क्लास थोडासा साइड बस. अरे आमचा क्लास सुरू आहे, तर आवाज येतो, थोडासा साइडनी बोला प्लीज. हाँ, तर हायर टू लोअर जब जा रहा हो, लोअर टू हायर जब जा रहा, तो एनर्जी एब्सॉर्ब कर रहा, मतलब रेडिएशन एब्सॉर्ब कर रहा है. और हायर टू लोअर आ रहा है तो एनर्जी लॉस कर रहा है. ठीक है. तो एनर्जी लॉस कर रहा है मतलब रेडिएशन इमिट कर रहा है. तो ये रेडिएशन जो वो एब्सॉर्ब करता है या इमिट करता है, उनकी फ्रीक्वेंसी क्या रहती है. ठीक है. फ्रीक्वेंसी, फ्रीक्वेंसी frequency of radiation, frequency of radiation which is absorbed or emit by electron when excited from lower energy orbital to higher energy orbital, or de-excited from higher energy orbital to lower energy orbital is given by. ठीक है. तो कौन से फॉर्मूले से उसको हम बता सकते, तो वो फॉर्मूला है फ्रीक्वेंसी इक्वल टू डेल्टा ई अपॉन एच. ओके. अब यहाँ पे एच, न्यू का मतलब क्या है, न्यू इज अ फ्रीक्वेंसी है. फ्रीक्वेंसी, डेल्टा ई इज एनर्जी डिफरेंस है. एनर्जी डिफरेंस
और h इज ऑल वी नो प्लैंक्स कांस्टेंट, प्लैंक्स कांस्टेंट। ठीक है, अभी देखो इधर ध्यान दो मेरी तरफ, इकडे लक्ष द्या माझ्याकडे। अभी मैं इसको ऐसे लिखूंगा, न्यू इक्वल टू E2 माइनस E1, E2 माइनस E1 अपॉन H। अब ये E1 E2 क्या है, तो यहां पे मैं छोटी सी डायग्राम निकाल रहा हूं, या इसको और भी ज्यादा बेटर कर सकते हैं फॉर्मूले को हम। यह है एनर्जी लेवल 1, यह है एनर्जी लेवल 2, यह है एनर्जी लेवल 3, ऐसी एनर्जी लेवल 4, ऐसी 7 तक रहेंगी। कुठपर्यंत राहील? 7 पर्यंत। ठीक है, अब इसको ये अब ऐसा मत समझना कि भाई ये दो सेल के बारे में ही बोल रहे सिर्फ, ऐसा नहीं है। इसी फॉर्मूले को हम ऐसा भी कर सकते हैं, ई एन मायनस, काय झालं रे, कोणाचा माईकचा काय प्रॉब्लेम आहे? ई एन मायनस ई एन मायनस 1 अपॉन एच, असं पण त्याला आपण करू शकतो। nth ऑर्बिट त्याच्यापेक्षा एक ऑर्बिट कमी, nth ऑर्बिट उससे एक ऑर्बिट कम। तो फॉर्मूला ये दिया हुआ है, इसलिए तुम उसको ही कंटिन्यू करो, ज्यादा आगे जाने की अपने को जरूरत नहीं है। ठीक है, तो ये हो गया हायर एनर्जी माइनस लोअर एनर्जी लेवल E2। E2 को ऐसा बोलेंगे हम, हायर एनर्जी लेवल, हायर एनर्जी लेवल, और E1 को बोलेंगे हम लोअर एनर्जी लेवल, हायर एनर्जी लेवल और लोअर एनर्जी लेवल। ठीक आहे, तर हा या फॉर्म्युल्याने आपण त्याची हे काढू शकतो फ्रिक्वेन्सी। त्याच्यानंतर आता अँग्युलर मोमेंटम किती असते त्याचं, अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन nth ऑर्बिट। झालं काय, लिहून झालं का तुमचं? हॅलो सर। तर चला, ते थोडंसं समजून घ्यायचं व्यवस्थित काय, कारण की आवाज वगैरे कटणे हे ते प्रकार चालू असेल असं वाटते मला। आवाज कटतेच तो कसंही केलं तरी। तर आता पाहायचं आहे अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन, आपल्याला पाहायचं आहे अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन nth ऑर्बिट। nth ऑर्बिट मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन रिवॉल्व होते, n म्हणजे कोणती, पहली दूसरी तीसरी कोई भी, nth ऑर्बिट में जब इलेक्ट्रॉन रिवॉल्व होता है तो एंगुलर मोमेंटम उसका क्या रहता है, वो मुझे तुम लोगों को बताना है। ठीक आहे, तर काल आपण अँग्युलर मोमेंटम म्हटलं होतं, अँग्युलर मोमेंटम इक्वल टू आपण म्हटलं होतं MVR, बरोबर आहे? अरे हो की नाही? MVR इक्वल टू NH अपॉन 2π, हा तो फॉर्म्युला आहे। इथे m चा अर्थ काय, मास आहे, m चा अर्थ मास, v इज अँग्युलर व्हेलॉसिटी, मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे ते काय, मास ऑफ इलेक्ट्रॉन, ही अँग्युलर नहीं सॉरी लिनियर वेलोसिटी, v इज अ लीनियर वेलोसिटी। उसके बाद में r इज अ रेडियस ऑफ ऑर्बिट, रेडियस ऑफ ऑर्बिट, h इज अ प्लैंक कांस्टेंट, प्लैंक्स कांस्टेंट, एंड पाई इज पाई। n का मतलब क्या है, n इज अ ऑर्बिट नंबर, ऑर्बिट नंबर 1 2 3 4, it is called principal quantum number, principal quantum number। हो गया क्या, लवकर लवकर गया? झालं सर। हा, आता पहा, आता 2 मिनिटं ऐकायचं माझं।
आता तुमच्या पुस्तकात जे दिलेलं आहे, तुमचं जे नवीन टेक्स्टबुक आहे, ते नवीन टेक्स्टबुक मध्ये जे दिलेलं आहे ते खूप जास्त डायरेक्ट आहे एकदम, म्हणजे त्यात काही समजण्यासारखंच नाही, ते नंबर कुठून आले, काय आले. तर मी माझ्या पद्धतीने ते घेतो. ठीक आहे. ते नवीन पुस्तकाप्रमाणे नाही घेत मी माझ्या पद्धतीने घेतो. थोडंसं कठीण वाटेल तुम्हाला कदाचित, पण तुम्हाला लक्षात येईल की ही गोष्ट याच्यावरून आलेली आहे. समजलं ना बोलणं? तर ही गोष्ट याच्यावरून आली, नाही तर मग काय, ते पुस्तकात डायरेक्ट नंबर दिलेले आहे. आता ते नंबर पहा कसं आहे, ज्यांना एंट्रन्सची एक्झाम द्यायची आहे, एंट्रन्स ज्यांना करायचा आहे, त्यांना माझ्या पद्धतीने जास्त फायदा होईल. आणि हे जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे तुमचं, स्टेट बोर्डचं जे टेक्स्टबुक आहे, याच्याप्रमाणे गेले तर मग थोडंसं प्रॉब्लेम जाते. ठीक आहे. तर आता जे एनसीईआरटी बेस आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. याच्यात डायरेक्ट दिलेलं आहे. एनसीईआरटी बेस जे जे आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. क्लिअर? म्हणून जसं मी आता करतो तसं तसं चालू द्यायचं. हे नाही म्हणायचं की सर हे आमच्या पुस्तकात नाही आहे वगैरे वगैरे गोष्टी काही करायच्या नाही. जसं चालते मी बरोबर चालवत त्याला. तुमच्या पुस्तकात जे आहे त्यापेक्षा जास्तच तुम्हाला भेटेल ते. ठीक आहे. 11वीच्या दृष्टीने मी तुम्हाला शिकूनच नाही राहिलेलो आहे. ठीक आहे. मी शिकून राहिलो तुम्हाला तुमच्या एंट्रन्सच्या हिशोबाने. प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये सांगून राहिलेलो आहे. तर त्याच्यामुळं त्या हिशोबाने चालायचं. ओके. आता आपल्याला पाहायचं आहे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता बस स्टॅबिलिटी ऑफ ॲटम कशी राहते, जसं आपल्याला माहित आहे की आपण कालच बोललो की व्हेन इलेक्ट्रॉन, बरोबर ऐकायचं, व्हेन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन द ऑर्बिट, बरोबर आहे, व्हेन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व इन द ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस, इट नायदर गेन नॉर लॉस द एनर्जी. इज दॅट क्लिअर? येस सर. हे वाक्य Yes, sir. समजलेलं आहे तुम्हाला? या वाक्याचा अर्थ माहिती आहे? हो सर. जेव्हा जब इलेक्ट्रॉन किसी भी ऑर्बिट में, इलेक्ट्रॉन जब किसी भी ऑर्बिट में न्यूक्लियस के अराउंड घूमता है तो वो इलेक्ट्रॉन एनर्जी का लॉस भी नहीं करता है और वो एनर्जी गेन भी नहीं करता है. इसका मतलब ये हुआ कि जब तक हम एटम को डिस्टर्ब नहीं करेंगे तब तक वो कंटिन्यूअसली घूमता रहेगा, क्योंकि उसकी एनर्जी ना तो गेन हो रही ना तो लॉस हो रही. ठीक है. और इसीलिए जब तक हम वो एटम को डिस्टर्ब नहीं करेंगे तब तक वो चलता रहेगा, कंटिन्यूअसली रिवॉल्व होता रहेगा. ठीक है. तो ये एटम की स्टेबिलिटी पे डिपेंड है. एटम स्टेबल रहेगा तो इलेक्ट्रॉन कंटिन्यूअसली घूमते रहेंगे विदाउट लॉस ऑफ एनर्जी, विदाउट गेन ऑफ एनर्जी, कोई दिक्कत ही नहीं आएंगी. लेकिन अगर हमने एटम को अगर डिस्टर्ब कर दिए तो फिर प्रॉब्लम हो सकती. ठीक है. तो इसलिए एटम की स्टेबिलिटी एक इंपॉर्टेंट पार्ट है. अभी हम लोगों को निकालना है एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक है. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन का हमारे पास फॉर्मूला अच्छे से लिखो. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन्स नहीं, इलेक्ट्रॉन करो सिर्फ. हाँ. तो एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज रिप्रेजेंटेड बाय En. En से हम उसको रिप्रेजेंट करेंगे. इसका फॉर्मूला है माइनस 2 पाई स्क्वेयर m z स्क्वेयर e raised to the power 4 divided by n square h स्क्वेयर. ठीक है. n स्क्वेयर h स्क्वेयर, वेयर 2 पाई, इसका कोई प्रॉब्लम नहीं. m मास ऑफ इलेक्ट्रॉन है, मास ऑफ इलेक्ट्रॉन, जिसकी वैल्यू हम लोगों को पता है 9.10 इंटू 10⁻⁻, 9.10 इंटू 10⁻⁻31 kg. अब यहां पे ये जो फॉर्मूला है ना, ये फॉर्मूला का बनाया था, इसलिए फॉर्मूला भी हाइड्रोजन के लिए था. Z इज द एटॉमिक नंबर फॉर
हाइड्रोजन Z इक्वल टू 1, ठीक है, इतना ध्यान में रखना। फॉर हाइड्रोजन Z इक्वल टू 1, E इज द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, E is the charge on electron and it is equal to 1.602 into 10 raised to the power minus 19 कूलम। ओके, उसके बाद में H तुमको मालूम है प्लैंक कांस्टेंट है, N इज ऑर्बिट नंबर, H इक्वल टू प्लैंक कांस्टेंट, प्लैंक कांस्टेंट है वो, और उसकी वैल्यू जो है वो भी हमको पता है 6.625 इंटू 10 रेज़ टू द पावर माइनस 30 जूल्स, ठीक है। और सबसे इंपॉर्टेंट चीज है N का मतलब है ऑर्बिट नंबर, ऑर्बिट नंबर 1 2 3 4, जिसको हमने अभी अभी बोले क्वांटम नंबर, ठीक है। तो ये फॉर्मूले में अगर हमने वो पर्टिकुलर वैल्यू डाल दी तो हम लोगों को मिलती इलेक्ट्रॉन की एनर्जी, ठीक है, इलेक्ट्रॉन की एनर्जी। अब यहां पे देखो कौन सी चीजें फिक्स नहीं है, यहां पे फिक्स नहीं है Z की वैल्यू। हाइड्रोजन के लिए अगर 1 रखेंगे तो फिर यहां पे 1 आ जाएगा, और ऑर्बिट इसका फर्क पड़ेगा, ठीक है। अब यहां पे N की वैल्यू, Z की वैल्यू फिक्स नहीं और N की वैल्यू फिक्स नहीं, ये दो चीजें फिक्स नहीं है, बाकी सब फिक्स है इसमें। ये फॉर्मूले पे से हम निकाल सकते हैं एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन। क्लियर? एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन झालं का अलग लक्षात? हा, आणखी एक रिलेशन लिहून ठेवून द्या तुम्ही, कामात पडेल तुमच्या। रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन होल्ट ठीक है, एंड जूल। इलेक्ट्रॉन होल्ट आणि जूलचं एक रिलेशन मी तुम्हाला देतो, ते लिहून ठेवून द्यायचं। 1 इलेक्ट्रॉन होल्ट, व्ही कॅपिटल आहे, ई स्मॉल आहे, काय व्ही कॅपिटल आहे आणि ई स्मॉल आहे। 1 इलेक्ट्रॉन होल्ट इक्वल टू 1.602 इंटू 10 रेज़ टू द पावर माइनस 19 जूल। एक रिलेशन महत्वाचं आहे, ते लिहून ठेवून द्यायचं। आता याला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर तुम्हाला Z ची आणि N ची व्हॅल्यू टाकली त्यात की तुम्हाला ते कॅल्क्युलेशन भेटून जाते, काही प्रॉब्लेम नाही आहे। आता हे मी मोडतो, चालेल? हा, आता आपल्याला जायचं आहे समोरच्या टॉपिक कडे। आता इकडे लक्ष द्यायचं। अभी कल हमने बोले थे, अब मेरे तरफ ध्यान दो, मोठा एकदम खास गोष्टी आहे सर। हाँ बोला। हे इलेक्ट्रॉन वोल्ट कशाचं युनिट आहे, म्हणजे कशाचं? इलेक्ट्रॉन वोल्ट इलेक्ट्रिसिटीचं, इलेक्ट्रिसिटी एनर्जी मोजतात, ते चार्ज वगैरे राहते की नाही, हा त्याचे युनिट आहे। हो, ठीक आहे। ठीक आहे, एक मिनिट। तर हे चार्ज वगैरे मोजायचे की नाही जुन्या काळात, त्याचे युनिट होते, ठीक आहे। तर त्याच्यामुळं काही नाही, आता तर कुलम वापरला जाते, सरळ सरळ आहे, कुलम आहे इलेक्ट्रिक चार्जचं युनिट। ओके, हो हा, तर ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, जेव्हा आपण आता केमिस्ट्रीमध्ये आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एक कन्सेप्ट असते, तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचं जुनं युनिट इलेक्ट्रॉन व्होल्ट होतं, आता त्याला युनिट शब्द देऊन दिलेला आहे। तर ते चेंज होत राहते, सायंटिस्ट लोक काय काय नवीन नवीन करतात त्याच्यानुसार ते बदलतात। पण हे रिलेशन लक्षात ठेवायचं, एवढं आपल्याला जर MCQ मध्ये क्वेश्चन आला तर आपल्याला असलं पाहिजे डोक्यात, एवढा आपला उद्देश असते, बाकी काही विशेष नाही आहे त्याच्यात। आता इकडे लक्ष द्यायचं, माझ्याकडे काय शिकवायचं तुम्हाला। हा, इकडे लक्ष द्या, आता डिस्टर्ब नका करू कोणीच, क्वेश्चन असला नंतर विचार जा, आता मला माझ्या फ्लो मध्ये शिकू द्या, विसरलो तुम्ही मला काय शिकवायचं आहे ते। सो आता हा न्यूक्लियस आहे, इकडे लक्ष द्या, इकडे हा न्यूक्लियस आहे। आता ऑर्बिट जे आहे, ऑर्बिट आपण कोणाला म्हणतो, ऑर्बिट किसको बोलते हम लोग, जहां पे ऑर्बिट फिक्स नहीं है। माझ्याकडे पहिलं लक्ष द्या, ऑर्बिट फिक्स नहीं है, हे पूर्ण इमॅजिन करा की एक पूर्ण असं जंगल आहे, पूर्ण जंगल आहे ज्याच्यात रस्ता नाही आहे, ठीक आहे ना। मग आता
त्या जंगलातून हे पूर्ण जागा पूर्ण अशी जागा आहे की इथून कोणीच काहीच रस्ता नाही, काहीच नाही, काहीच नाही. असे माणसं चालले कंटिन्युअसली. जर या अशा मार्गावरून जर माणसं चालले, याचा अर्थ हा काय झाला रे? रस्ता. रस्ता झाला ना. म्हणजे आधी रस्ता की आधी माणसं चालले? आधी रस्ता. अजूनही आहे का हे पूर्ण? म्हणूनच मी म्हणतो भयाडपणा करत नका जाऊ, आणि म्हणूनच म्हणतो मी क्लिअर ऐकत जा. आणि क्लिअर नाही ऐकलं की तुम्ही मूर्खासारखे उत्तर देता मला. अरे पूर्ण अशी जागा आहे की हे पूर्ण जंगल आहे, जंगल जंगल. आणा डिस्कवरी चॅनलवरचं एखादं पाल असेल डोळ्यासमोर ते आणा. हे पूर्ण जंगल आहे असं. इथे काहीच नाही आहे, नुसतं झाडं 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 आहे. ठीक आहे. तिथे कोणीतरी लोक गेले, त्यांना माहित नाही कुठं काय आहे, कसं काही माहित नाही. ते या इथून असे चालले, असे पाच 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 जिथं जागा दिसली तिथं पाय ठेवत 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 असे चालले ते. ठीक आहे. असे पोहोचले इथपर्यंत. झालं क्लिअर? हा पट्टा त्यांनी असा पार केला. मग आता हा काय झाला सध्याच्या काळात? हा झाला रास्ता. ये क्या हो गया? रास्ता हो गया अभी. लेकिन मुझे बताओ कि पहले रास्ता या पहले आदमी? आदमी. पहले आदमी. हाँ, पहले मानसा है, आदमी है. आदमी गए करके रास्ता बन गया. आदमी गए करके क्या बना? रस्ता. रस्ता. हे एवढं जर समजलं असेल, या वाक्याचा अर्थ जर समजला असेल तर मी जे सांगणार ते समजते. या वाक्याचा अर्थ समजला का? हो सर. हा. हो सर. आता पहा, इकडे लक्ष द्या. आता असं आहे की इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन इथून कुठून तरी असा गोल 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 फिरत आहे. तो इलेक्ट्रॉन असा इथून कुठून तरी गोल 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 फिरत आहे. मग हा इलेक्ट्रॉन असा फिरत आहे, म्हणून ज्या मार्गावरून तो फिरत आहे, इलेक्ट्रॉन जो है ये यहां से ऐसे गोल 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 घूम रहा है. तो जिस मार्ग से वो घूम रहा है, दिस मार्ग इज कॉल्ड एज ऑर्बिट. पहले ऑर्बिट फिक्स नहीं है. ऑर्बिट इज नॉट फिक्स. पाथ इज नॉट अवेलेबल देयर. ओके. बट इलेक्ट्रॉन रिवॉल्व. जिथून इलेक्ट्रॉन फिरत आहे ना ते ऑर्बिट झालं. जिथून इलेक्ट्रॉन फिरत आहे ते काय झालं? ऑर्बिट. म्हणजे पहिले ऑर्बिट की पहिले इलेक्ट्रॉन? पहले इलेक्ट्रॉन. पहिले इलेक्ट्रॉन. आधी इलेक्ट्रॉन राहील. आधी काय राहील? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जर इथून फिरला, आता इथून फिरला म्हणून ये ऑर्बिट. अगर इलेक्ट्रॉन मान लो यहां से घूमता था ऐसे, यहां से नहीं घूम रहा अभी वो, ये बंद, यहां से नहीं, अगर यहां से घूमता था तो हम इसको ऑर्बिट बोलते थे, इसको नहीं बोलते थे ऑर्बिट. समजलं बोललं? ज्या जागेवरून इलेक्ट्रॉन फिरतो ती जागा म्हणजे कोण आहे? ऑर्बिट आहे. ऑर्बिट है. हाँ, जिस जगह पे से, जिस सर्क्यूलर जगह पे से इलेक्ट्रॉन घूमता है उस जगह को बोला जाता है ऑर्बिट. बात समझ में आ गई? अगर यहां से इलेक्ट्रॉन घूम रहा है तो ये ऑर्बिट रहेगा, यहां से नहीं घूमता है तो वो ऑर्बिट नहीं है. ऑर्बिट इज नॉट फिक्स्ड. ऑर्बिट फिक्स नहीं है. जहां से इलेक्ट्रॉन घूमेगा वो जगह हो गई ऑर्बिट. समजलं काय? हो सर. पक्का लक्षात? पक्का लक्षात आलं? हा. हो सर. फिर हा, आता ऐका ऐका. हो सर नका करू. बरोबर ऐका तुम्ही, एकदम व्यवस्थित ऐका. मग आता हिंदीवाला पोरगा आहे का रे कोणी याच्यात बॅचमध्ये? सांगा बरं मला, हिंदीवाला कोणी आहे काय? जिसको मराठी बिल्कुल नहीं समझते ऐसा कोई है क्या? काय नाव होतं रे त्या पोराचं वेतन? देवराज चव्हाण. देवराज चव्हाण यस सर. प्रेजेंट है क्या तू? हाँ सर. अच्छा ठीक है. सो अब देखो, वापस बता रहा हूं, अच्छे सुनो. ये न्यूक्लियस है. न्यूक्लियस के अराउंड इलेक्ट्रॉन यहां से भी घूम सकता है, ऐसे इथून ही फिरू शकते असा, यहां से घूम सकता है, यहां से घूम सकता है, कहीं से भी घूम सकता है.
फिर अब ये जो 3 मैंने जगह तुम लोगों को बताई, इसमें से एक ही जगह पे वो घूमेगा, ऐसा हम कंसीडर करेंगे, ठीक है। तो फिर यहां से घूमेगा तो ये हो जाएगा ऑर्बिट, अगर यहां से घूमेगा तो ये हो जाएगा ऑर्बिट, और अगर यहां से घूमेगा तो ये हो जाएगा ऑर्बिट। मतलब ये हुआ ऑर्बिट इज नॉट फिक्स। इलेक्ट्रॉन जहां से घूमेगा वो बन जाएगा ऑर्बिट, आदमी जहां से जाएंगे वो हो जाएगा रास्ता, आदमी जहां से जाएंगे वो हो जाएगा रास्ता। फिर अभी इलेक्ट्रॉन यहां से मान लो ऐसे ये हो रहा है, अच्छे सुनो आपस से बता रहा हूं। इलेक्ट्रॉन मान लो ये न्यूक्लियस है, इलेक्ट्रॉन मान लो यहां से रोटेट हो रहा है, दिस इज द ऑर्बिट। अब ये ऑर्बिट डिफाइन हो गया, ऑर्बिट क्या हो गया, डिफाइन हो गया। फिर वो इलेक्ट्रॉन यहीं से क्यों घूमता भाई, यहीं से क्यों ऐसे रिवॉल्व होता हो, यहां से या यहां से क्यों नहीं रिवॉल्व होता, ऐसे क्यों नहीं जाता हो, ऐसे नहीं जा रहा हो, वो इस जगह पे से भी ऐसे भी नहीं जा रहा, वो यहीं से क्यों जा रहा है, उसके कुछ कारण होंगे। तो ये कारण हम लोगों को मिलते हैं रेडियस ऑफ ऑर्बिट में। वाई ऑर्बिट की रेडियस फिक्स रहती है, क्यों ऑर्बिट की रेडियस क्या रहती है, फिक्स रहती है। इलेक्ट्रॉन वहीं से क्यों जाते हैं, उसके नीचे से या उसके दूर से, उसके न्यूक्लियस के पास से, न्यूक्लियस के उतना दूर से क्यों नहीं जा रहे, वो यहीं से क्यों जा रहे हैं, उसका कारण हम लोगों को अभी डिफाइन करना है। बात समझ में आ गई? हो सर. हा, आता याचं जे आहे ना, याचं मी अजून भरपूर मोठा आहे, अर्धा तासाचा आर्टिकल आहे शिल्लक, ठीक आहे। आता हे होणार नाही, आता मी तर बॅच बंद मारतो काय, आणि उद्याला याचं पूर्ण डिटेलमध्ये शिकवतो, कारण की आता शिकवलंय तर ते मला मधातच सोडावं लागेल, मग जमणार नाही काल। तर म्हणून आता याच्या समोर तुम्हाला आयडिया तर लक्षात आलं ना काय म्हणायचं आहे मला? हो सर. काय म्हणायचं आहे मला, हे म्हणायचं आहे की इलेक्ट्रॉन कुठूनही नाही फिरत, तो पर्टिक्युलर जागेवरूनच फिरते, बरं नाही, ऑर्बिट मधून नाही,